आणि याप्रमाणे महेश्वरी उमादेवीची आज्ञा झाल्यानंतर गंधर्व असणारा जो तुंबरू, या तुंबरूने आनंदामध्ये त्या साध्वी असणारी चंचूला तिला बरोबर घेतलं. विमानामध्ये बसून विंध्याचल पर्वतावर आली. कोण? चंचूला. बघा किती कमाल आहे. शिवपुराण ऐकलं म्हणून कैलासात गेली विमानातच, आणि आपल्या पतीचा उद्धार करण्याकरता तुंबरू बरोबर ती विमानातच विंध्याचल पर्वतावर आली. महान सती म्हणावं तिला. त्वरेने विंध्याचल पर्वतावर आलं आणि त्या ठिकाणी आपल्या पतीचा शोध घेऊ लागले. तर अनेक पिशाच्चे होते, नेमकं कोणतं आहे काय माहिती, पण सगळ्या पिशाच्याचा शोध घेता घेता तिला तिच्या पतीचा दृष्टांत किंवा पतीचा चेहरा दिसला. आता पती ओळखूच येतो की लक्षण, रूप, चेहरा, सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात येते होत्या. आणि ते पिशाच्च बघितले किती असं स्थूल होतं महाराज. ते कधी हसू लागलं, कधी रडू लागलं, कधी उड्या मारू लागलं. अकराळ विकराळ भूतच किती. गंधर्व राजाने पार्वत आपल्या चंचुलीनं सांगितलं की हेच माझे यजमान आहेत. अकराळ विकराळ पिशाच्चाला पाशबद्ध केलं. कुणी? तुंबरूने. पाशबद्ध म्हणजे पाशामध्ये बांधलं त्याला. मोठा विस्तीर्ण मंडप दिला. सर्व दूरपर्यंत बातमी कळाली की गंधर्वराज तुंबरू शिवपुराण आहे सांगणार. एवढी बातम्या ऐकल्याबरोबर शिवपुराण ऐकण्याकरता देवर्षी, महर्षी, ब्रह्मर्षी, अनेक तपस्वी मुनी त्या विंध्याचल पर्वतावर ऐकण्याकरता आले. आपापल्या झोपड्या पर्णकुट्या तयार केल्या, आपापले पाल दिले आणि त्या ठिकाणी 7 दिवस 8 दिवस, तसं तर शिवपुराण 11 दिवस असते. किती? कारण महादेवाचं स्वरूप किती आहे? एकादश रुद्र. महादेवाला अभिषेक करायचा असेल तर 11 वर्णातच करतात. 11 रुद्र आहेत. 11 दिवस शिवपुराण असतं. आता 3 दिवसात वाचायले, 5 दिवसात वाचायले, 7 दिवसात. आपलं 7 दिवसातच झालं. काय करताना विलास. गंधर्वराज तुंबरूने हातामध्ये विना घेतला. गिरिजे स्कंदमातस्त्वं सेविता सर्वदा नरैः सर्व सौख्य प्रदे शंभु प्रिय ब्रह्मस्वरूपिणे सर्व सौभाग्यदायिनी. गंधर्व राजाने भगवान शंकराचं स्तोत्र केलं. प्रसन्न चित्ताने स्तोत्र समुदाय ऐकू लागला आणि गाण्याला प्रारंभ देता गेला. भस्म ओटी रुंड माळ, भस्म ओटी रुंड माळा, भस्म ओटी रुंड माळा, भस्म ओटी रुंड माळा. हत्ती त्रिशूळ नेत्री ज्वाला, हत्ती त्रिशूळ नेत्री ज्वाला. व्याघ्रांबर गजय चर्म व्याघ्रांबर, गजय चर्म व्याघ्रांबर, गजय चर्म व्याघ्रांबर, गजय चर्म व्याघ्रांबर, गजय चर्म व्याघ्रांबर. गाण्याला प्रारंभ केला. ओम नमः शिवाय.
ओम